आनंदाचा प्रसंग आहे। हे आयुष्यातील फार मोठं जबाबदारी आणि संधी ही भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिली आहे। मी नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, नड्डाजी, अमित शाह, आमचे बावनकुळे साहेब सर्व नेत्यांचा आभार मानतो आणि हा प्रसंग आयुष्यामधला मोठा प्रसंग आहे। या माध्यमातून जबाबदारी वाढली आहे आणि त्याची जाणीव देखील होते। काय खातं अपेक्षित आहे? खात्याचा विषय नाही, जे दिलं ती जबाबदारी प्रामाणिकपणे काम करेल। तर जयकुमार रावल यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे आणि आता इथे चंद्रशेखर बावनकुळे हे देखील पोहोचले आहेत। आज मंत्री म्हणून ते सुद्धा शपथ घेणार आहेत। तर आता शपथविधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होईल। चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत। ते सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार आहे आणि यासह इतरही काही महत्त्वाची नावं असणार आहेत जी भाजपच्या यादीत आहेत। ही शपथविधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होईल आणि नेते मंडळी जे आहेत, जे मंत्री होणार आहेत ते या ठिकाणी परिसरात पोहोचलेले आहेत। तर राजभवनाचा हा परिसर आहे ज्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा हा विस्तार होणार आहे। 39 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांच्यासाठी 39 खुर्च्या। नक्कीच श्रुती, आणि आपण इथे पाहतोय की बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण, मागच्या सरकारमध्ये रवींद्र चव्हाण हे मंत्रीपदी होते, मात्र या वेळेला त्यांना मंत्रिपदामध्ये त्यांची वर्णी लागली नाही असं दिसतं आणि तेही बावनकुळे यांच्यासोबत या ठिकाणी आहेत। तर बावनकुळे 5 वर्ष मंत्रिपदापासून दूर होते, मात्र आता बावनकुळे यांना मंत्रिपद मिळतंय। विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, ही दृश्य आपण पाहतोय, बावनकुळे रवींद्र चव्हाण एकमेकांशी संवाद साधतायत। काय नेमकं आता किती वेळात साधारणतः शपथविधी सोहळा सुरू होईल असं वाटतंय? श्रुती, आपण जर पाहिलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम असं काम केलं आणि त्याचं गिफ्ट जे आहे खऱ्या अर्थानं त्यांना मंत्रिपदी वर्णी लावून देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांना मात्र भाजपने मंत्रिपदावरती घेतलं नाही, त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी पक्षाची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती टाकली जाणार आहे। त्यांना प्रदेशाध्यक्ष इथे पाहतो, हा सगळा संपूर्ण जो शपथविधी सोहळा आहे तो एका स्क्रीनवर या ठिकाणी पाहिला जातोय। तर पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतो। तर अनेक ठिकाणी आता सध्या TV9 चे स्क्रीन लावून, म्हणजे मोठे LED स्क्रीनवर TV9 लावून हा शपथविधी सोहळा पाहायला जातोय। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी सध्या TV9 मराठी लाईव्ह पाहिलं जात आहे। अनेक कार्यकर्ते आहेत पक्षांचे, ते हा सोहळा TV9 मराठीवर पाहत आहेत। तर संपूर्ण हा सोहळा आहे तुम्हाला TV9 मराठीवर पाहता येणार आहे। तर कार्यकर्ते देखील अशा प्रकारे TV9 ची स्क्रीन लावून हा सोहळा या ठिकाणी पाहतायत। संपूर्ण महाराष्ट्राची दिशा स्पष्ट करणारा असा हा मंत्रिमंडळाचा सोहळा असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राची धुरा ज्यांच्या हाती असेल असे मंत्री आज या ठिकाणी शपथ घेत आहेत। 39 मंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी होत आहे आणि त्यासाठी राजभवनाचा परिसर असा सजवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र